नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे पात्र दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी शासनामार्फत आज नवीन शासन निर्णय जी जाहीर करण्यात आला आहे. आणि या शासन निर्णयाअंतर्गत अत्यंत आनंदाची बातमी दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग लाभार्थ्यांसाठी जाहीर करण्यात आली आहे. निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे. महत्त्वाचे अपडेट आपण डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शासन निर्णय जो काय आहे त्याबाबतची माहिती. तत्पूर्वी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच लगेच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका. डिटेलमध्ये पाहूयात नक्की डायरेक्टली जो शासन निर्णय आहे हा काय आहे आणि त्याचा लाभ कसा मिळवायचा आहे. पाहू शकता हा शासन निर्णय आजचा दिनांक 18 डिसेंबर 2025ला जाहीर करण्यात आला आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक सुरक्षेअंतर्गत विवाह प्रोत्साहन योजना 2025 साठीची ही जाहीर करण्यात आली आहे दिव्यांग कल्याण विभागाअंतर्गत. तर यामध्ये प्रस्तावना तुम्ही पाहू शकता डिटेलमध्ये सगळी सांगण्यात आली आहे. शासन निर्णय नक्की काय आहे तो आपण थोडक्यात पाहून घेऊयात. दिव्यांग अव्यंग विवाह योजनेच्या प्रोत्साहन अनुदानात वाढ आणि दिव्यांग दिव्यांग हा घटक नव्याने समाविष्ट करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पुढील प्रमाणे अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील. यामध्ये दिव्यांग अव्यंग जो विवाह आहे यासाठी 1,50,000पर्यंत यामध्ये अनुदान असेल. दिव्यांग दिव्यांग विवाहासाठी 2,50,000पर्यंत अनुदान जे आहे हे दिलं जाईल. अनुदानाची पूर्ण रक्कम पती आणि पत्नीच्या संयुक्त बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण डीबीटी प्रणालीद्वारे जमा करण्यात येईल आणि त्यापैकी 50% रक्कम संबंधित दाम्पत्याने 5 वर्षाकरता मुदत ठेवीमध्ये ठेवावी असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आलं आहे. अटी आणि शर्ती पाहूयात. योजनेच्या अटी आणि शर्ती ह्या कशा आहेत. वधू अथवा वराकडे दिव्यांग व्यक्ती अधिनियमाप्रमाणे किमान 40% अथवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे आधार संलग्न वैध वैध वैश्विक ओळखपत्र UDID असणं आवश्यक आहे. दिव्यांग वधू किंवा वर यापैकी एक महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर विवाहित वधू आणि वराचा प्रथम विवाह असावा. तसेच वधू अथवा वर घटस्फोटित असल्यास अशा प्रकारची मदत यापूर्वी घेतलेली नसावी. विवाह हा कायदेशीररित्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदवलेला असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर विवाह झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्याकडे अर्ज करायचा आहे. महत्त्वाचे कागदपत्र तुम्ही पाहू शकता. आधार संलग्न वैध वैश्विक ओळखपत्र UDID कार्ड, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, आधार कार्ड, पती आणि पत्नीच्या आधार संलग्न संयुक्त बँक खात्याचा सविस्तर तपशील, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र. अर्ज करण्याची प्रक्रिया सुद्धा सांगण्यात आली आहे. लाभार्थ्यांनी शासन निर्णयामध्ये भेद केलेल्या नमुन्यामध्ये आवश्यक कागदपत्र अर्जासोबत जोडल्याची पूर्ण खात्री करून परिपूर्ण अर्ज जिल्हा कार्यालयाकडे सादर करावेत. जिल्हा कार्यालयाकडून अर्जाची छाननी करून पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव निवड समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येतील आणि निवड समिती यावर सदर योजनेच्या लाभार्थी निवडीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली यामध्ये निवड समिती गठीत करण्यात आली आहे आणि त्या अंतर्गत यामध्ये लाभ जे आहे हे लाभार्थ्यांना दिले जातील. सदर योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना दिव्यांग कल्याण विभाग यांच्या मार्फत अनुदानाची रक्कम पती आणि पत्नीच्या संयुक्त बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण DBT प्रणालीद्वारे जमा करण्यात येईल. अशा पद्धतीची ही लाभ प्रोसेस आहे. पाहू शकता जिल्हा परिषद यांच्यासाठी अनिवार्य आहे आणि सर्व जिल्हास्तरीय दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी जिल्हा परिषद हे प्राप्त झालेल्या अर्जाची योग्य ती छाननी तो प्राप्त झालेल्या दिनांकापासून 30 दिवसात करतील. या पद्धतीने हे जाहिरात पूर्ण डिटेलमध्ये माहिती यामध्ये देण्यात आली आहे. मागणी क्रमांकानुसार यामध्ये अनुदानासाठीची रक्कम जी आहे ही जाहीर करण्यात आली आहे. दिव्यांग कल्याण अंतर्गत हा जो शासन निर्णय आहे हा आज जाहीर करण्यात आला आहे. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा मी हा शेअर केला आहे. त्याचबरोबर अर्ज करण्यासाठीचा जो फॉर्मॅट आहे नमुना हा सुद्धा या शासन निर्णयामध्ये उपलब्ध आहे. यामध्ये अर्जदाराचं नाव, जन्मतारीख, विवाह दिनांक आहे, प्रमाणपत्र त्यांचं, पत्ता, संपर्क क्रमांक, बँक खाते क्रमांक, महत्त्वाची लागणारी कागदपत्र जोडायची आहेत, स्वाक्षरी करून हा सबमिट करायचा आहे. तर या पद्धतीने हा जो अर्ज आहे हा अर्ज सुद्धा उपलब्ध आहे. दिव्यांग कल्याण सन
25, 26, 24, 25 ज्या काही वर्षामध्ये तुम्ही अर्ज करणार आहात त्याची सगळी माहिती या पद्धतीने तुम्हाला फिल आउट करायची आहे. घोषणापत्र सुद्धा यामध्ये देण्यात आलं आहे. सगळी कागदपत्र मी तुम्हाला टेलिग्राम त्याचबरोबर आपल्या व्हॉट्सअप चॅनलला शेअर करणार आहे. तिथे तुम्ही चेक करू शकता व्हॉट्सअप ग्रुपला डिटेलमध्ये. तर अशा पद्धतीने दिव्यांग बांधवांसाठी एक चांगली आनंदाची बातमी अशी 1.5 ते 2.5 लाखापर्यंत विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत अनुदान जे आहे हे मिळणार आहे आणि या योजनेचा लाभ जो आहे घेतला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने ही नवीन शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मात्र सर्व निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत बांधव आहेत यामध्ये त्यांचं जो वितरण आहे डिसेंबर महिन्यासाठीच्या हप्त्याचं वितरण या वितरणासाठीची सध्या वाट बघत आहेत. मात्र अद्यापही आजच्या तारखेपर्यंत तरी शासन निर्णय हा जाहीर झालेला नाहीये. अपेक्षा आहे उद्याचा शेवटचा दिवस आठवड्यातला उद्या तरी शासन निर्णय हा जाहीर होऊ शकतो. त्याबाबत सुद्धा आपण डिटेलमध्ये अशाच अपडेट घेणार आहोत. तर अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठीच मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.